ब्लाऊज तर शिवता येतंय, परंतु पेपर कटिंग जमत नाहीये. तर आज आपण प्रिन्सेस कट ब्लाऊजचं पेपर कटिंग बघणार आहोत, ते पण 34 इंच साईजचं. याच्यामध्ये आपण त्याचं पॅटर्न कसं काढायचं आहे, याच्यामध्ये शोल्डर कसं घ्यायचं आहे, आर्म होल कसं घ्यायचं आहे, हे सर्व काही डिटेलमध्ये शिकणार आहोत. तर त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे, म्हणजे तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी समजणार आहेत. नमस्कार मैत्रिणींनो, दीप्स टेलरिंग नाशिक या युट्यूब चॅनलवर मी दीपाली तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते. तर मैत्रिणींनो, चॅनलला जर तुम्ही नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. त्याच्या बाजूचं बेल आयकन प्रेस करून घ्यायचं आहे, जेणेकरून अशाच प्रकारचे जे नवनवीन टॉपिकचे व्हिडिओज येत आहेत त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत मिळून जाणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत 34 इंच साईजचं प्रिन्सेस कट ब्लाऊज पेपर पॅटर्न कशा पद्धतीने काढायचं आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात. तर 34 इंच साईजचं प्रिन्सेस कटचं पेपर पॅटर्न आपण आता इथे काढणार आहोत. ठीक आहे. तर त्याच्यासाठी डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे मी, कारण की मी इथे मागचा आणि पुढचा दोन्ही पण पार्ट सोबतच काढणार आहे. तर अगोदर इथे लाईन आखून घेऊया, स्ट्रेट लाईन साईडला पण आणि वरती पण, कारण की पेपर माझा अनइक्वल आहे म्हणून मी इथे लाईन आखून घेणार आहे. हीच लाईन आपण पकडणार आहोत उंची मोजण्यासाठी, आणि शोल्डर साठी ही जी वरची लाईन आहे ती पकडणार आहोत. उंची आहे इथे 13.5 इंच, त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करायचं आहे. जे काही मेजरमेंट आहे ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, तुम्ही नक्की तिथे चेक करू शकताय. 13.5 इंचची आपली इथे उंची आहे. 13.5 मध्ये 1 इंच प्लस करून आपण इथे 14.5 ची उंची घेणार आहोत. 14.5 इंच इथे मी उंची घेत आहे. याला मी लाईन आखून घेणार आहे, म्हणजे इथपर्यंत आपलं पॅटर्न येणार आहे. याच्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे ते म्हणजे शोल्डर. तर इथे यांचं शोल्डर आहे 13 इंच. 13चे हाफ करणार आहोत आपण. 13चे हाफ होत आहेत 6.5. 6.5 मधून आपण 1.5 इंच वजा करणार आहोत, म्हणजे इथे आपण किती घेणार आहोत, 5 इंच. शोल्डर यांचं येणार आहे 5 इंच. आता मुंडा घ्यायचा आहे आपल्याला. तर हे जे काही मेजरमेंट आहे हे 34 इंच साईजचं मेजरमेंट आहे. तर 34 इंच साईज साठी मुंडा कसा काढायचा आहे, तर बघा इथे 34 भागिले 6 करणार आहोत आपण. उत्तर येत आहे 5.6 इंच. बरोबर. याच्यामध्ये आपण प्लस करणार आहोत 0.50, म्हणजे अर्धा इंच प्लस करून इथे येणार आहे आपलं उत्तर 6.1 इंच. तर आता हे आपल्याला कसं कुठून घ्यायचं आहे, तर इथून आपण घेणार आहोत. हे बघा, इथून ही लाईन घेणार आहोत, इथे घेणार आहोत आपण 6.1 इंच. ठीक आहे. इथे 5 आहे तर इथे पण आपलं 5 आलं पाहिजे. ठीक आहे. त्या पद्धतीने मार्क करणार आहोत. आता ही लाईन अशी आखून घ्यायची आहे आपल्याला अशा पद्धतीने. त्याच्यानंतर घडी काढायची आहे. तर घडी काढण्यासाठी तुम्हाला सगळ्यांना सूत्र तर माहितीच असेल, परंतु पुन्हा एकदा मी सांगते. तर बघा, 34 भागिले 4 करायचे असतात घडी काढण्यासाठी. उत्तर येत आहे आपलं 8.5. ठीक आहे. तर इथे मी घेणार आहे 8.5 इंच. तर इथून मोजणार आहोत आपण. हे 8.5 इंच घेतले इथे, आणि त्याच्या पुढे मी घेणार आहे 1.5 इंच मार्जिन. हे 1.5 इंच मी इथे मार्जिन घेणार आहे. ठीक आहे. आता आपण काय करणार आहोत, खाली कमर घेर घेणार आहोत सेम त्याच पद्धतीने. अगोदर इथे लाईन आखून घ्यायची आहे. इथून मी लाईन आखून घेते. मोजताना इथून मोजलेला आहे आणि लाईन मारताना इथून मारलेली आहे. ठीक आहे. आता कमर घेर किती आहे, तर कमर घेर आहे 26.5 इंच. ठीक आहे. लक्षात घ्या, इथे वरचा पार्ट वेगळा आहे, खालचा पार्ट कमी आहे. तर आपण 26.5 आहे ना, तर आपण 27 घेऊयात. नंतर जेव्हा मी शिलाई मारेल फिटिंगची, तर त्यावेळेस 5 इंच शिलाई मी आतमध्ये घेऊन घेणार आहे. तर मी इथे 27, म्हणजे कसं होईल माहिती का, जेव्हा आपण हे याचं गणित करणार आहोत ना, तर ते गणित एकदम पॉइंट मध्ये नाही येणार, आपलं परफेक्ट येईल. तर 27 भागिले 4 करायचे आहे. चौथा भाग येतोय 6.25 इंच, 6.75. तर इथे घेणार आहे मी 6.25 इंच. हे असे. त्यानंतर इथून पुढे घेणार आहे मी 2.5 इंच. वरती 1.5 इंच मार्जिन घेतले, खाली 2.5 घेतले, कारण आपल्याला टक्स घ्यायचा असतो खालच्या साईडने, म्हणून आपण 1 इंच एक्स्ट्रा घेतो. तुम्ही जर माझे मागचे व्हिडिओ बघितले असतील तर तुम्हाला ते लक्षात आलं असेल. इथे घेतलेलं आहे मी लाईन आखून. ठीक आहे. 1.5 इंचाचं इथे जसं मार्जिन घेतलंय तसंच इथे पण मार्जिन घेऊन घेऊया 1.5 इंच.
आणि इथे पण ही मार्किंग करून घेऊया. आता काय करणार आहे मी, हा जो मुंडा आहे मुंड्याच्या इथे असं अर्धा इंच आतमध्ये घेणार आहे लाईन आखून. अर्धा इंच आतमध्ये लाईन आखून घेतली आहे आणि ही तिरकीस लाईन मी अशी मारून घेणार आहे. ठीक आहे. याच्यानंतर काय करणार आहे मी, गळ्याच्या बाजूला पण अशी तिरकस लाईन मारून घेणार आहे, ही अशी. ओके, हा झाला आपला चौकोन रेडी. आता याच्यामध्ये आपल्याला प्रिन्सेस कट पॅटर्न टाकायचा आहे. आता इथे गळ्याची रुंदी घेणार आहे मी फक्त 2.25 इंच, जास्त रुंदी नाही घ्यायची आहे. 2.25 इंच इथे मी गळ्याची रुंदी घेणार आहे. त्याच्यानंतर गळ्याची उंची किती घ्यायची आहे आपल्याला, तर गळ्याची उंची आहे 6 इंच. तर इथे मी 6 इंच घेणार आहे. खाली मी 2.5 इंच घेणार आहे आणि मग इथे मी मार्किंग करून घेणार आहे, ही अशी आणि ही अशी इथून. आता याला मी काय करणार आहे, लाईन आखून घेणार आहे, राऊंड करून घेणार आहे. इथे राऊंड घ्यायचा आहे. चौकोन तयार करणं गरजेचं आहे अगोदर, जेव्हा आपण गळा जो आहे तो आखणार आहोत त्यावेळेस. आता हे झाल्यानंतर आपण इकडे वळणार आहोत मुंड्याच्या साईडला. तर मुंड्याला बघा, इथून बाहेरून मी 1 इंच घेणार आहे. हे इथून हे असे हे 1 इंच घेतले. पुढे जाणार आहोत आपण 1.25 इंचाकडे. आतला आकार आतल्या रेषेला द्यायचा आहे, बाहेरचा आकार बाहेरच्या रेषेला द्यायचा आहे, हा अशा पद्धतीने. ठीक आहे. आता आपण काय करणार आहोत, इथे आलेले आहेत आपले 34 बरोबर, कारण की चेस्टचं जे माप आहे ते आहे 34 इंच. तर मी इथे काय करणार आहे, 3.4 इंच घेणार आहे. ठीक आहे. ह्याच्यामध्ये 5 इंच मी एक्स्ट्रा घेणार आहे, कारण की खालचा जो पार्ट आहे ना तो आपला जास्ती आहे त्याच्यामुळे. ओके, ही जी लाईन आहे ती नाहीये, ही लाईन आहे. इथून पुढे घेणार आहोत आपण 2.25 इंच. 2.25 इंच घेतले. इथे खाली मी 1-1 इंचावरती मार्क करून घेणार आहे, म्हणजे तुमच्या लाईन ज्या आहेत त्या लक्षात येणार आहे. ते बघा, इथे मी 1 इंच असे मार्क करून घेतले खालच्या साईडने. आता यानंतर काय करणार आहोत आपण, इथे 2.25 घेतले तर इथे पण मी 2.25च घेणार आहे. तर इथे 2.25 इंच मार्क करूया. इथे घेणार आहे मी 1.25 इंच, हे 1.25 इंचावरती मार्क करूया. इथे मी लाईन आखून घेते आणि ही पण लाईन आपल्याला आखून घ्यायची आहे बाहेरच्या बाजूची. त्यानंतर हा पॉइंट आणि हा पॉइंट जॉईन करायचा आहे, हा पॉइंट आणि हा पॉइंट जॉईन करणार आहोत. तर ते मी असं करणार आहे, हे असं आणि इथून पण हे असं. आता 34 इंच चेस्ट आहे, मग 3.4 किंवा 3.5 इथे घेऊया. 3.5 इंच घेते मी. ठीक आहे. लाईन आखून घेऊया, लाईन आखून घेणार आहे मी इथे. त्यानंतर इथे काय करायचं आहे, आपल्याला प्रिन्सेसचा शेप द्यायचा आहे अशा पद्धतीने. हे झाल्यानंतर काय करणार आहोत, पेपर उभा करायचा आहे. असा उभा केला मी पेपर आणि याला मी मुंड्याच्या बाजूला आकार दिलेला आहे. प्रिन्सेस कट पेपर पॅटर्न जेव्हा काढणार आहोत, प्रिन्सेस कटच्या ब्लाउजला मुंड्याच्या बाजूने आकार असतो, कटोरी ब्लाउजला गळ्याच्या बाजूने आकार असतो. ठीक आहे. जर तुम्हाला कटोरी ब्लाउज पण शिकायचं असेल तर कमेंट मध्ये कटोरी असं टाईप करा. पुढचा व्हिडिओ आपला कटोरी ब्लाउजचा येऊन जाणार आहे, परंतु तुम्हाला कमेंट करणं गरजेचं आहे. तर बघा, आता हे झालं आहे आपलं पॅटर्न. ओके, आता याला आपल्याला कटिंग करायचं आहे. तर कटिंग करताना मी काय करणार आहे, इथून सुरुवात करते. त्याच्यानंतर हा वरचा पार्ट पण कट करणार आहोत आपण. पेपर थोडासा जाडसर आहे आपला. त्यानंतर बाहेरचा मुंडा आपल्याला कट करायचा असतो. हा झाला आहे. उरलेला जो पेपर आहे तो साईडला करूया. आणि आता इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, जो एक्स्ट्राचा पार्ट आहे तो आपण फक्त फ्रंट साईडने घेणार आहोत. बॅक साईडने आपल्याला एक्स्ट्राचा पार्ट नकोय. तर बॅक साईडचा जो एक्स्ट्राचा पार्ट आहे तो मी इथे कट करणार आहे. तो कसा करायचा आहे, अगोदर ही लाईन जी आहे ही कट करूया. व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे पेपर.
मग ही लाईन मी कट करणार आहे. ही लाईन कट केल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, इथे हलकासा कट द्यायचा आहे, म्हणजे मागच्या पार्टला तो कट जाणार आहे. फ्रंट पार्टला हा आपला एक्स्ट्राच कपडा राहणार आहे, लक्षात घ्या. फ्रंट पार्टला आपण हे एक्स्ट्राच ठेवणार आहोत, बॅक पार्टला नाही घ्यायचा. त्यानंतर इथे पण करणार आहोत आपण कट. ओके, हे साईडला ठेवूया. वरचा जो पार्ट आहे तो साईडला घेते आणि बॅक पार्ट जो आहे तो मी इथे घेणार आहे. आता इथे जे आहे लाईन आखून घेणार आहे मी सगळ्यात अगोदर. पेपर थोडासा असा हे होतोय ना, त्याच्यावरती कैची ठेवून घेऊया आणि जी मार्किंग केली आहे त्याच्यावरती मी लाईन आखून घेणार, म्हणजे आपल्याला लक्षात येईल की आपल्याला कटिंग कसं करायचं आहे, कुठे करायचं आहे. तर बघा इथे मी लाईन आखून घेते. त्यानंतर इथून पण ही लाईन मी इथे आखून घेतलेली आहे. ओके, एवढा पार्ट आपला यूज होणार आहे. हा पार्ट आपण कट करणार आहोत, हा पण आपण कट करणार आहोत. तर कट करून घेते मी आता हे. थोडंसं व्यवस्थित कट करून घेते. हे झालं आहे आपलं, ठीक आहे, बॅक पार्ट. आता फ्रंट पार्ट घेऊया. तर फ्रंट पार्टला आपल्याला कटिंग कुठून करायचं आहे, सगळ्यात अगोदर तो मुंडा कट करणार आहोत. जो मुंडा आहे आपला आतला, हा आपण इथे कटिंग करणार आहोत. त्यानंतर हा जो मधला पार्ट आहे हा कट करणार आहोत, हा असा, ठीक आहे. त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, गळा जो आहे तो कट करायचा आहे. हा असा. त्यानंतर इथला जो पार्ट आहे हा मी कट करणार. हा, हे झालं आहे आपलं प्रिन्सेस कट पॅटर्न. ओके, हे असंच्या असं ठेवायचं आहे कपड्यावरती आणि ते आपल्याला कटिंग करायचं आहे. याच्यामध्ये काहीच वाढवायचं, एक्स्ट्रा वगैरे काहीच करण्याची गरज नाही. तर हे तर झालं आपलं बॅक आणि फ्रंट पार्ट. आता आपल्याला स्लीव्ज कटिंग करायची आहे. तर स्लीव्ज आहे यांची फक्त 3 इंचाची. तर खालचा जो पेपर उरलेला होता तोच मी ते घेणार आहे. डबल फोल्ड करून घेणार आहोत आपण त्याला. तर आपली स्लीव्ज ही छोटी आहे, त्याच्यामुळे ती इथे आरामात बसणार. इथे इथे मी लाईन आखून घेते अगोदर, स्ट्रेट लाईन आखून घेऊया, कारण की पेपर अनइक्वल आहे. तीन इंचाची स्लीव्ज घ्यायची आहे आपल्याला. 3 मध्ये मी काय करणार आहे, इथे अर्धा इंच एक्स्ट्रा घेणार आहे, कारण की हे मी अस्तरचं ब्लाऊज यूज करणार आहे. अस्तरसाठी हे मी कटिंग करत आहे स्लीव्ज. दंडघेर आहे यांचा, जो दंडघेर आहे तो आहे 14चा आपण हाफ करणार आहोत, 7 घेणार आहोत. इथे पुढे 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे आपल्याला. आणि स्लीव्ज पण थोडीशी कमी करूया, कारण की 2.5 इंचाची स्लीव्ज आहे यांची, ठीक आहे. तर 3 इंच मी घेत आहे. स्लीव्ज पण मी इथे कमी केले आहे. आता वरून मी काय करणार आहे, इथे फक्त 1 इंचावरती मार्क करणार आहे बाहीचा मुंडा घेण्यासाठी. 7 इंच आपला दंडघेर आहे, त्याच्यामध्ये 1.5 इंच एक्स्ट्रा करणार आहोत आपण इथे. आणि पुढे 1.5 इंच आपले एक्स्ट्रा राहणार आहेत मार्जिनसाठी, ठीक आहे. म्हणजे आपली जी बाही आहे ती कमी पडत नाही. जो दंडघेर आलेला आहे त्याच्यामध्ये 1.5 इंच प्लस केले आणि मग हा भाग जो आहे तो घेतलेला आहे. आता इथून मी हलकसं स्ट्रेट घेणार आहे आणि मग हा जो आकार आहे स्लीवचा हा देणार आहे. त्यानंतर हा दुसरा पण आकार देणार आहे. अशा पद्धतीने आपल्याला स्लीव जी आहे ती कटिंग करायची आहे. तर ही कटिंग करून घेऊयात आता लगेच. हे पॅटर्न ठेवून आपण स्लीव ही आपली कट करणार आहोत, ठीक आहे. आणि जो मच्छा आकार आहे, मी आता दुसरा आकार जो कट केला होता हा वाला जो आखून घेतला आहे, हा मी इथे नाही कट करत आहे. जेव्हा मी स्लीव्ह तयार करेल ब्लाऊजची त्यावेळेस मी इथे कट करणार आहे, ठीक आहे. तर हे अशा पद्धतीचं आपलं प्रिन्सेस कटचं पेपर पॅटर्न असणार आहे. हा बॅक पार्ट आहे, ही याची स्लीव्ज आहे.
आणि हे फ्रंट पार्टचे हे 2 पार्ट आहेत. ठीक आहे. तर बघा मैत्रिणींनो, अशा पद्धतीने प्रिन्सेस कट पॅटर्न काढायचं असतं. हे आज आपण 34 इंच साईजचं काढलेलं आहे. याच पद्धतीने जर तुम्हाला कटोरी ब्लाउजचं पेपर पॅटर्न शिकायचं असेल तर कमेंटमध्ये नक्की कटोरी टाईप करायचं आहे. पुढचा आपला व्हिडिओ कटोरी ब्लाउज वरती येणार आहे. ठीक आहे. पण त्यासाठी तुम्हाला कमेंट करावी लागणार आहे, जसं मी तुम्हाला सुरुवातीला पण सांगितलं होतं. आणि अशाच प्रकारचे नवनवीन टॉपिक शिकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. बाजूचं बेल आयकॉन प्रेस करून घ्यायचं आहे, म्हणजे येणारे जे काही व्हिडिओ आहेत ते तुमचे मिस होणार नाहीयेत. तर चला पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.